श्रावण महिना लागला की सर्वात पहिला सण येतो तो म्हणजे नागपंचमी आणि या नागपंचमीच्या दिवशी बरेच वेगवेगळे पारंपरिक पदार्थ बनवले जातात। तर त्यातलेच आज मी गव्हाची खीर इथे बनवून दाखवणार आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर आज आपण बघणार आहोत गव्हाची खीर। अगदी झटपट होणारी इन्स्टंट अशी ही गव्हाची खीर आहे। गव्हाची खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघणार आहोत। तर इथे मी आपले रोजच्या पोळीचे जे गहू असतात तेच रेग्युलर गहू मी इथे वापरणार आहे गव्हाची खीर बनवण्यासाठी। तर पाव कप इतके मी हे गहू घेतलेले आहे। गहू आता मिक्सरमध्ये मी जाडसर असे फिरवून घेणार आहे। तर गव्हाची पावडर न करता अगदी जाडसर हे गहू मिक्सरमध्ये दळून घ्यायचे आहे। पल्स मोडवर हे गहू दळायचे आहे। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी जाडसर असे गहू भरडून घेतलेले आहे। गव्हाची अगदी पावडर न करता असे रवाळ असे हे गहू, काही गहू अख्खे आहेत तर काहींचे असे 3 तुकडे झालेले, या पद्धतीने मी हे गहू मिक्सरमध्ये फिरवून घेतले। आता हे गहू एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी ओतून यावरती जो कोंडा निघणार आहे तो कोंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर इथे मी 2 ग्लास इतकं पाणी ओतून घेतलं आणि यावरती बघा गव्हाचा जो कोंडा आहे तो वरचेवर तरंगतोय। आता 2 मिनटं मी हे असं ढवळून घेतलं आणि त्यानंतर वर जो कोंडा तरंगतोय ना तो काढून घेतला, म्हणजे हे पाणी मी काढून टाकलं आणि पुन्हा 2-3 ग्लास पाणी टाकून आता हे गहू एक 10 मिनिटांसाठी फक्त भिजत ठेवणार आहे आणि त्यानंतर हे पण पाणी मी काढून घेणार आहे। गहू भिजतायत तोपर्यंत आता इथे ड्रायफ्रूट्स कट करून घेते। तर काजू, बदाम आणि किशमिश असं मी हे इथे ड्रायफ्रूट्स या खीरीमध्ये वापरणार आहे। तर या पद्धतीनं असे बारीक बारीक काप करून घ्या किंवा तुमच्या आवडीने जर कुटून जरी घेतले हे काजू बदाम तरी चालू शकतं। 10 मिनिटांनंतर हे गहू मी घेतले आणि आता यावर जे पाणी आहे याचं ते देखील मी काढून घेणार आहे। गव्हावरचं पाणी काढून घेतलं आणि आता हे गहू कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत। तर आता इथे मी पाव वाटी इतके गहू घेतलेले होते। तर यासाठी 2 ग्लास इथे मी पाणी वापरणार आहे। गहू जेवढे घेऊन आपण त्याच्या 3-4 पट पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे गहू चांगले शिजले जातात। आणि एक 4 ते 5 शिट्ट्या देऊन मी हे गहू आता इथे शिजवून घेणार आहे। 4 शिट्ट्या झाल्यानंतर गहू बघा चांगले शिजले गेलेले आहेत। एकदम एकसारखे असे गहू शिजलेले आहेत आणि पाणी देखील यामध्ये शिल्लक आहे। आता पाव कप इतका मी गहू घेतला होता तर अर्धा कप इतका गूळ घेतलेला आहे। गूळ कोणताही घेऊ शकतो आपण, चिक्कीचा घ्या किंवा पुरणाचा घ्या, कोणताही गूळ इथे वापरला तरी चालतो। आणि गव्हाची खीर ही गुळामध्येच केली जाते, गुळामध्येच ही खीर जास्त छान लागते। आता हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेतलं आणि गॅसवर गरम करायला ठेवलं। आता जे आपण मगाशी ड्रायफ्रूट्स कट केले होते ते ड्रायफ्रूट्स इथे खीरीमध्ये टाकून घेणार आहोत। पण इथे एका तडका पॅनमध्ये मी 2 ते 3 मोठे चमचे इतकं तूप टाकून घेतलं आणि त्यामध्ये हे कट केलेले ड्रायफ्रूट्स चांगले असे तळून घेतले आणि हे आता या खीरीमध्ये टाकून घेणार आहोत। तर अगदी मंद आचेवर ड्रायफ्रूट्स चांगले परतून घेतले। एकीकडे खीर देखील आपली उकळलेली आहे आणि त्यावर आता हे ड्रायफ्रूट्स आणि तूप मी टाकून घेतलं। खीर चांगली उकळलेली आहे। यामध्ये आता थोडंसं जायफळ देखील असं किसून घेणार आहे। तुमच्याकडे जर जायफळाची पावडर असेल तर ती देखील तुम्ही इथे पाव चमचा इतकी टाकू शकता। या खीरीमध्ये मी वेलची पावडर देखील टाकलेली आहे, पण त्यावेळी व्हिडिओ बंद होता त्यामुळे ते तुम्हाला दिसत नाही आहे। पण वेलची पावडर देखील जरूर टाका, त्याने देखील या खीरीचा स्वाद आणखी वाढतो। आणि ही खीर मी 3 लोकांच्या मापाने बनवलेली आहे। त्यासाठी इथे मी पाव कप इतका गहू घेतलेला आहे। आता तुम्हाला जर जास्त माणसांसाठी बनवायचं असेल तर याच्या दुप्पट तिप्पट तुम्ही माप घेऊ शकता, कारण ही खीर जशी जशी थंड होते ना तशी घट्ट होत जाते। पण हे माप 3 माणसांसाठी अगदी परफेक्ट आहे। आता या खीरीमध्ये मी 1 वाटी इतकं दूध टाकून घेतलं आणि दूध टाकताना गॅस मी बंद करून घेतलेला। दूध व्यवस्थित खीरीमध्ये एकत्र करून घेतलं आणि पुन्हा गॅस लावून घेतला आणि एक उकळी काढून घेतली। दूध टाकल्यानंतर जास्त वेळ खीर उकळवायची नाही आहे, कारण गूळ असल्यामुळे
दूध हे फाटू शकतं, त्यामुळे अगदी एक उकळी काढली की ही खीर मस्त तयार होते आणि तुम्ही बघू शकता की ती छान अशी क्रीमी सुंदर अशी खीर तयार झालेली आहे. वरून ड्रायफ्रूट्स, केशर काड्या टाकून ही खीर तुम्ही सजावट करू शकता. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.